चला पुढे. साहेब थांबा. कुठे जंगलात घेऊन चाललात आम्हाला? पोलीस स्टेशनला जाणार होतो ना. किती प्रश्न पडतात तुला? अहो, एक तर तुम्हीच आम्हाला गाडीत बसून इथे आणलं. या अशा निर्जन ठिकाणी गाडी थांबवली आहे. बघा, हे कायद्यानुसार बरोबर नाहीये. अरे वा, कायद्याच्या बाता आम्हाला मारत. तुझा एन्काउंटर करायला आणलं असतं असं तुला वाटत असतं का? जरा जपून बोला, लहान मुलं सोबत. तेच सांगतो मी, गोळ्या फुकट घालवायची आमची सुद्धा इच्छा नसते बघा. आज सोडत असतो बघ तुला मी. आणि पुन्हा जर तुम्हाला बेळगावात दिसला ना तर मग काय खरं नसतं बघ तुझं. मग मला कोणी अडू शकत नसतं. ते बघ गाडी आली तुझी. आता गप्पापणे गाडीत बसायचं आणि जीव वाचला असतो असं समजून बेळगावातून बाहेर निघून जायचं. परत यायचं नसतं. तुम्ही उघडपणे गुंडांची साथ देताय. सुशीला वहिनीवर अन्याय केलाय त्यांनी. पैसे हडपलेत आणि मला अक्कल शिकवता? मला बेळगावात फक्त रतन शेठचीच हवा असते. अरे अल्लप्पा, अयो एकदम बरोबर बोलला की हो. तुझ्यासोबत एक लहान मुलगी आणि एक बाई माणूस असतं. या निर्जन ठिकाणी त्यांना काहीही होऊ शकतं. समजलं काय? ठीक आहे. अरे घे म्हणतो ना मी. पुन्हा जर का इथे दिसला ना तरी गाडी असेल पण तू नसशील. लक्षात ठेवायचं. काय म्हणतो मी? चला रे, झालं आपलं काम. रतन शेठला सांगा आपला निरोप. आईसाहेब, मला माहित होतं या संपूर्ण घरात तुम्ही एकट्याच आहात ज्या मला समजून घेऊ शकता. आई, मी आजपर्यंत माझ्या स्वतःसाठी काही मागितलंय का? पण आता ना मला शुभ्रासाठी काहीतरी स्पेशल करायचंय. म्हणजे तिच्या वाढदिवसानिमित्त मला तिला एक स्पेशल गिफ्ट द्यायचंय. एक मिनिट, म्हणजे तुला शुभ्रासाठी काहीतरी करायचंय आणि राजकुमार नाही म्हणतोय, अडवतोय?